नमस्कार. तोंडाची चव वाढवणारी, 2-3 दिवस टिकणारी, चटपटीत आणि झटपट तयार होणारी भरली मिरची कशी तयार करायची हे पाहणार आहोत. एक खास मसाला तयार केलेली असल्यामुळे खूपच चविष्ट तयार झालेली आहे. कधी-कधी ना जेवण बनवायला घरात काही भाजी नसते, काय बनवावं सुचत नाही, डब्यासाठी काय बनवावं झटपट ते सुद्धा कळत नाही, तर अशा वेळेस तुम्ही ही भरली मिरची बनवू शकता. तुम्ही हा तयार केलेला मसाला एकदा बनवून 8 दिवस फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. हवी तेव्हा झटपट अशी 5 मिनिटात तयार होणारी डब्यासाठी ही भरली मिरची तयार करून खाऊ शकता. तुम्ही तो तयार केलेला मसाला इतर सुक्या भाज्या बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. गरम गरम डाळ भातासोबत तुम्ही ही मिरची तोंडी लावायची म्हणून खाऊ शकता. त्यासोबतच भाजी भाकरी चपातीसोबत खाऊ शकता. माझी गॅरंटी आहे, एक ऐवजी तुम्ही 2 भाकऱ्या जरूर खा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा. मिरची फ्राय करण्यासाठी मी या ठिकाणी काही 7 ते 8 अशा प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या ना जाड स्वरूपाच्या असतात, लांबट असतात आणि अजिबात तिखट नसतात. यामध्येच ना एक बुटकी मिरचीसुद्धा भेटते, तीसुद्धा अजिबात तिखट नसते. त्या मिरचीला ना राजस्थानी मिरची म्हणतात. ती मिरची तुम्ही ह्या मिरची फ्रायला वापरली तरीसुद्धा चालेल. सर्वात आधी या सर्व मिरच्या मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि चांगल्या अशा कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. आता ना आपल्याला ही मिरची व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मधोमध अशी कट करून घ्यायची आहे. हे पहा. आता आतली जी शेंडी असते, ज्या शेंडीला ना भरपूर प्रकारच्या बिया असतात, भरपूर साऱ्या, त्या बियांचा भाग आहे ना पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे. तुम्हाला जर मिरची जास्त तिखट हवी असेल ना तर या बिया नाही काढल्या तरीसुद्धा चालेल, तुमच्या आवडीनुसार. हे पहा, अगदी शेवटपर्यंत जेवढ्या बिया आहेत ना तेवढ्या सर्व काढून टाकायच्या. आतली शेंडी काढली ना की त्याबरोबर सर्व बिया आपोआप निघून जातात. हे पहा, अशा प्रकारे मी बिया काढून घेतलेल्या आहेत. चला तर ह्याच पद्धतीने मिरचीच्या सर्व बिया आपण काढून घेऊयात. अशा पद्धतीने मी सर्व बिया मिरचीमधल्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा मसाला तयार करायचा आहे या मिरचीमध्ये स्टफिंग भरण्यासाठी. त्यासाठी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये छोटे 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी आणि जिरं तेलामध्ये चांगलं फुलू द्यायचं आहे. आता छोटा पाव चमचा हिंग घालायचा आहे. आता आपली जी आमटीची वाटी असते ना, त्या आमटीच्या वाटीने मी या ठिकाणी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही कच्चे शेंगदाणे घेतले तरीसुद्धा चालेल, आपल्याला ते पुन्हा भाजूनच घ्यायचे आहे. माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी ते घेतले. अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. 4 ते 5 चमचे आपल्याला या ठिकाणी गावरान पांढरे तीळ घालायचे आहेत. तुमच्याकडे जे तीळ असतील ते तुम्ही तीळ वापरू शकता. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लगेचच पाववाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी सुकलेलं खोबरं घालायचं आहे. आता हे खोबरं जे आहे ना, मी ते चांगलं असं किसून घेतलेलं आहे. आता हे घातलेले सर्व जिन्नस तेलामध्ये अगदी कमी आचेवरती छान असे परतून घ्यायचे आहेत. माझे शेंगदाणे भाजलेलेच होते, त्यामुळे मला हे परतायला जास्त वेळ लागणार नाही. जर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचा वापर करत असाल तर थोडा वेळ जास्तीचा लागू शकतो. हे पहा, अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटात घातलेले सर्व जिन्नस अगदी कमी आचेवरती खमंग भाजून घेतलेले आहेत. 80% भाजून घेतलेलं आहे. थोडंसं भाजायचं राहिलं की यामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने साधारणतः 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. आणि आता हे घातलेलं बेसन पीठसुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आणि कमी आचेवरती आणखी पुढचे 3 ते 4 मिनटं किंवा अंदाजानुसार भाजून घ्यायचं आहे. असं थोडंसं बेसन पीठ घातलं ना, आपल्या या स्टफिंगला बाइंडिंग छान येतं. त्यासोबतच चव देखील मिरची फ्रायची खूप छान लागते. लक्षात ठेवा, बेसन पीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही. अगदी कमी आचेवरती साधारणतः आणखी 2 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कसं घातलेलं बेसन पीठ देखील खूप छान असं भाजलं जाईल. या ठिकाणी बेसन पीठसुद्धा छान असं भाजून तयार झालेलं आहे. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे. आता हे भाजून घेतलेले सर्व जिन्नस आहेत ना, आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. या ठिकाणी सर्व साहित्य चांगलं असं थंड झालेलं आहे. एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गरम असताना बारीक करायचं नाही, पूर्णपणे थंड होऊ द्या, त्यानंतर बारीक करून घ्यायचं आहे.
आता भाजून घेतलेल्या ह्या साहित्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। त्यामध्ये घरगुती जो आपला तयार केलेला जो मसाला असतो ना, तो मी अर्धा ते पाऊण चमचा घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे, अर्धा चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर तुमच्याकडे चाट मसाला असेल ना, तर तुम्ही यामध्ये थोडासा चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकली ना, तरीसुद्धा हा जो मसाला आहे स्टफिंगचा तो खूप छान तयार होणार आहे। व्यवस्थित घातलेले मसाले थोडेसे मिक्स करून घेऊयात, झाकण लावायचं आहे आणि छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे। अगदीची बारीक पावडर तयार नाही केली तरीसुद्धा चालेल, थोडंफार जाडसर रवाळ असलं ना तरीसुद्धा छान हा मसाला तयार होणार आहे। हे पहा, अशा प्रकारे मी थोडंसं रवाळच ठेवलेलं आहे, छान असं वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटून घेतलेला जो सर्व मसाला आहे ना, तो एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। रंग पहा खूप छान आलेला आहे। आताच हा जो मसाला तयार करून तुम्ही जर हा मिरची फ्राय बनवला ना, तर चवीला इतका चविष्ट लागतो, एक ऐवजी तुम्ही 2 भाकरी नक्की खाल। आता हा तयार केलेला जो मसाला आहे ना, तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, बंद डब्यामध्ये साठवून। त्या मसाल्याचा वापर तुम्ही ना शिमला मिरची फ्राय करण्यासाठी किंवा भेंडी फ्राय करण्यासाठी किंवा इतर जे आपण सुक्या भाज्या करतो ना, त्यामधून वरतून 1-2 चमचे हा तयार केलेला मसाला जरी तुम्ही घातला ना, तरी तुमच्या भाज्या एक नंबर होणार आहेत। आता या स्टफिंगमध्ये ना आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊयात, व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। तुम्ही ना लिंबाच्या रसाच्या ऐवजी थोडंसं एखादा चमचा वरतून तेल घातलं ना तरीसुद्धा चालेल, पण तेलाची काही गरज नाही। लिंबाचा रस घातल्यामुळे सुद्धा खूप छान असं ह्या स्टफिंग तयार होणार आहे। आता आपण ज्या सुरुवातीला मिरच्या कापून घेतल्या होत्या, त्या मिरच्यांमध्ये आपल्याला हे स्टफिंग चांगलं असं दाबून भरायचं आहे। इथे ना अजिबात कंजूसी करायची नाही, अगदी शेवटच्या टोकापर्यंत मिरचीच्या आपल्याला हे स्टफिंग चांगलं असं दाबून भरायचं आहे। म्हणजे कसं खाताना मिरची जी आहे ना, ती खूप अशी चविष्ट लागली पाहिजे। हे पहा, अशा प्रकारे मी एका मिरचीमध्ये चांगलं हे दाबून भरून घेतलेलं आहे। याच पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे तयार केलेला मसाला मी चांगला असा दाबून प्रत्येक मिरचीमध्ये भरून घेत आहे। आता तुम्हाला किती मिरची फ्राय करायचं आहे ना, त्यानुसार तुम्ही हे जे घेतलेलं साहित्य आहे ना, ते थोडंफार कमी जास्त करू शकता। मी थोडासा मुद्दामच जास्त बनवून ठेवलेला आहे, कारण मला ना संध्याकाळी आपला जो हे असं ना शिमला मिरची असेल ना, तो शिमला मिरची फ्राय बनवायचा आहे। त्यामुळे मी थोडंसं साहित्य घेताना जास्त घेतलं होतं, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता। हे पहा, अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये चांगलं असं हे स्टफिंग दाबून भरून घेतलेलं आहे। आता आपण ह्या फ्राय करणार आहोत। डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करायचे आहेत। एका पॅनमध्ये मी 1 चमचा साधारणतः तेल घालून घेतलेलं आहे। आता या घातलेल्या तेलामध्ये ह्या सर्व भरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत। तेल ना जास्तीचं घालायची अजिबात गरज नाही, थोड्या तेलामध्ये सुद्धा ह्या मिरच्या खूप छान फ्राय होतात। हे पहा, जेवढ्या मावतील ना तेवढ्या सर्वच मिरच्या मी ह्या पॅनमध्ये घालून घेतलेल्या आहेत। दिसायलाच पहा ना आत्ता किती छान दिसत आहे, खायला किती टेस्टी लागतील। वरतून थोडंसं तेल घालायचं आहे, गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। आता कमी आचेवरती झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवून एक साधारणतः 4 ते 5 मिनटं आपल्याला हे मिरच्या वाफवून घ्यायच्या आहे। गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम करू नका। हे पहा, या ठिकाणी साधारणतः एक 5 मिनटं झालेली आहे। आता मी झाकण ओपन करते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिरच्या थोड्याशा नरम झाल्यासारख्या वाटत आहे, थोडासा हलकासा रंग बदललेला आहे। आता ना मी तुम्हाला ह्या मिरचीची बाजू बदली करून दाखवते। हे पहा, मिरची खालच्या बाजूने अगदी छान अशी भाजली गेली आहे, हलकासा रंग बदललेला आहे। अगदी ह्याच रंगामध्ये तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। जास्तीच्या मोठ्या गॅसवरती डार्क रंग होऊपर्यंत भाजायच्या नाहीत, नाही ते मिरच्या आहेत ना करपट लागतात। आतलं भरलेलं असे स्टफिंग असतं ना, ते जळून गेल्यामुळे। हे पहा, आता ह्या सर्व मिरच्यांची बाजू आपण बदली करून घेऊयात। पुन्हा वरतून थोडंसं तेल घालायचं आहे, गरज वाटली तर, नाही घातलं तरीसुद्धा चालेल। पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि कमी आचेवरती एक साधारणतः 5 मिनटं दुसऱ्या बाजूने देखील आपण ह्या मिरच्या छान अशी यांना वाफ काढून घेऊयात। हे पहा, या ठिकाणी आणखी 5 मिनटं झालेली आहे। दुसऱ्या बाजूने देखील मी वाफ काढून घेतलेली आहे। झाकण ओपन करूयात। मिरच्या पहा, छान अशा नरम पडल्या गेल्या आहेत, रंग बदललेला आहेत, मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत। तुम्हाला मी आता दाखवते ह्याची बाजू बदली करून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे पहा ना, दोन्ही बाजूंनी अगदी मिरच्या मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत। हे मिरच्याला चवीला खूप टेस्ट लागतात, मला तर आत्ताच खावीशी वाटत आहे, इतका सुगंध घरभर पसरलेला आहे। रंग पहा मस्त आलेला आहे, अगदी खरपूस अशा आपल्या ह्या मिरची फ्राय तयार होणार आहे। आता हा
तयार करून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही ह्या मिरच्या अशासुद्धा खाऊ शकता. गरम गरम डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी ह्या मिरच्या खूप छान लागतात. घरात कधी काही भाजी बनवलेली नसेल ना ते तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपातीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात. सकाळी सकाळी कधी डब्बा बनवायला जमला नाही, डब्यामध्ये भाजी बनवायला वेळ नसेल तर तुम्ही अशी मिरची फ्रायसुद्धा देऊ शकता. खूप छान ही मिरची फ्राय लागतो. हे पहा कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी. आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.